तुम्ही ठरवायचं. कारण तुम्ही काम मला भोपाळचा फोन होता, युट्यूबचा फोन होता, सगळीकडे हे चालू आहे. आणि सगळी त्यांना तुमची जमीन पाहिजे, तुमची सगळी इस्टेट त्यांना पाहिजे, आणि ती त्यांना तुम्हाला वाचवायची असेल तर तुम्ही घरात सगळं करायचं, त्या रस्त्याला लगून मारायचं. बरं ठरलेलं विद्युत असेल, तुरमाळे असेल, वाघे असेल, सोबत मोठे असेल, या गावाला प्रॉपर्टी कार्ड देण्या वाटप करतोय मूळ गावठाणातल्या. म्हणून सिडको नैनाच्या लेटरहेडवर प्रॉपर्टी कार्ड आम्ही वाटपासाठी येतोय. अशा गावात सभा लावल्या आपण पाहिलं ना. आपण एक आपल्याला नैना आठवायचे नको आहे तर नैनाशी काही आपण चर्चा मान्य करणार. जर आपल्याला काही सरकारी मान्य करायचं असेल तर काय आपण प्रत्येकाचं सुरू वेगळं एखादा इकडे करतो आपण नैना हटाव, एकीकडे आपण त्याची चर्चा करणार. पण एक काहीतरी ठरवा, एक तर नैना हटवाचा विषय ठेवा, नाहीतर मग त्यांच्याशी आपल्याला काही चर्चा करून मार्ग देतो तर तो तरी ठेवा. हा जो संघर्ष नगर विकास विरोधी शेतकरी, हा संघर्ष सातत्याने पाहत आलेला होता. आपण मुंबईच्या नजीक असल्यामुळे, जागतिकीकरणामुळे, शहरीकरणामुळे जी परिस्थिती निर्माण होते आणि ज्याच्यामध्ये नगर विकासाचे विविध प्रकल्प प्राधिकरण आपल्या इथे आलेले आहेत. नैना विषयी आपण चर्चा करतोय. तिसऱ्या मुंबईमध्ये अशी अनेक प्राधिकरणं आहेत, MSRDC आहे, आता नव्याने आलेलं MMRD आहे, अशी अनेक प्राधिकरणं आहेत. आणि या सगळ्यामध्ये आपल्याला सातत्याने जे पाहायला मिळतं ते हेच आहे की ज्या असंवेदनशीलतेने शासन धोरणं राबवतं आणि त्या धोरणामध्ये शेतकऱ्यांच्या हक्कांचा, अधिकारांचं पतन होतं. म्हणजे जर 12 वर्ष आपण या प्रकल्पाला विरोध करत नसतो तर आज या ठिकाणी धारावीसारखं काहीतरी वसूल मोकळं झालं असतं, जे शासनानं केलं असतं आणि आपल्याला रस्त्यावर आणलं असतं. किमान यश आहे. बाकी काही गोष्टी शासन थोडस आपल्या मताशी येतंय, हेही आपलं यश आहे. पण हे यश आपल्याला जे अपेक्षित आहे तशा पद्धतीचं नक्कीच नाही आहे. आणि म्हणून आता ह्या विषयावर आपल्यामध्ये जे वेगवेगळे मतप्रवाह आहेत, आपण आपल्यामध्ये मतभेद नाहीत, मतप्रवाह नाही असं म्हटलं तर तो प्रश्न जाग्यावर मिळतोय, पण ते सत्य नाहीये. त्याच्यामुळं जे आहे ते स्वीकारून ते दुरुस्त करून आपल्याला एकत्र एक विचारानं, एक दिलानं नैनाच्या या प्रकल्पाच्या विरुद्ध ताकदीनं लढायचं.